जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा। आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची ये किरणे मोह समुद्राचे आटणे। घडे जय त्या श्री कृष्णे वंदू तया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण। ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे। जय जय रघुवीर समर्थ। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः। मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय। यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः। तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम। पांडुरंग हरि वासुदेव हरि। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। भगवद्गीतेतील 10वा अध्याय विभूती योग श्रवण करण्यासाठी जमलेल्या सर्व सद्भक्तांना मनपूर्वक अभिवादन करते। भगवंताच्या 2 प्रत्यक्ष विभूती आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका आणि श्रद्धेय मंदाताई गंधे या दोघांनाही मनोमन वंदन करते आणि निरूपणाला सुरुवात करते। 9 अध्याय आपले पूर्ण झालेले आहेत। राजविद्या राजगुह्य योग 9व्या अध्यायातच वास्तविक पाहता भगवंतांनी त्यांचं गुह्य असणारं जे स्वरूप आहे ते आपल्या समोर प्रगट करून दाखवलेलं आहे। आपण पाहतो आहोत सातत्याने की पहिले 6 अध्याय जे आहेत ते त्वमपदाचे आहेत। त्या पुढचे म्हणजे 7व्या अध्यायापासूनचे 12व्या अध्यायापर्यंतचे जे अध्याय आहेत ते अध्याय तत्पदाचे आहेत आणि त्याच्यानंतरचे अध्याय असिपदाचे आहेत। म्हणजे संपूर्ण भगवद्गीता जी आहे ती तत्त्वम असि या महावाक्याचं निरूपण करणारी अशी भगवद्गीता पाहण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत। विभूती योगामध्ये सुद्धा आपल्या समोर तत्पदाचं वर्णन जे आहे त्या संबंधीचा जो विचार आहे तो स्पष्टपणे भगवंत स्वतःच्याच मुखाने या ठिकाणी सांगणार आहे। तत्पदाचा वाच्यार्थ ईश्वर आणि लक्षार्थ ब्रह्म आणि असं तत्पद जे आहे ते भगवंत स्वतः आपल्या समोर स्पष्ट करणार आहेत। म्हणजे या अध्यायामध्ये आपल्याला वाच्यार्थाने ईश्वर आणि लक्षार्थाने ब्रह्म असणारं असं जे भगवंताचं उभयरूप स्वरूप आहे त्या स्वरूपाविषयी श्रवण करायचं आहे। हे सातत्याने आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। आता वास्तविक पाहता 9व्या अध्यायात त्याचा पूर्ण पत्ता माहिती झाल्यानंतर त्याला जाणायचं कसं हे पूर्णपणे आपल्याला कळल्यानंतरही जसं मोठ्या गावात एखाद्या घरी आपल्याला जायचं असेल तर पूर्ण पत्ता त्यांनी आपल्याला व्हॉट्सअपवर कळवलेला असतो, तरीही फोन करून आपण विचारतो की जवळची एखादी खूण सांगा, जवळची एखादी खूण सांगा। म्हणजे फ्लॅट नंबर, सोसायटी हे सगळं जरी माहिती झालं तरी ती सोसायटी नेमकी ओळखू येण्यासाठी जवळची खूण सांगा असं ज्या वेळेला आपण विचारतो त्यावेळेला त्याची जणू काही त्या घराची जवळची खूण असणारी विभूतीच आपण जणू काही विचारत असतो। त्या पद्धतीने इकडे भगवंताला प्रश्न विचारलेला आहे की या दृश्य जगतामध्ये जर आम्हाला वावरायचंच आहे, दृश्य जग जरी मिथ्या असलं तरी त्यामध्ये सुद्धा तुझं अनुसंधान टिकवण्यासाठी म्हणून तुझ्या ज्या काही विभूती आहेत त्या तू आम्हाला सांगण्याचा काय करत या ठिकाणी आग्रह धरलेला आहे अर्जुनाने की तुझ्या विभूती जगाचे व्यवहार सांभाळता सांभाळता
तुझं अनुसंधान आम्हाला टिकवता यावं म्हणून आम्हाला तुझ्या काही विभूती सांग. आता दृश्य जग म्हणलं की आपल्याला माहिती आहे अत्यंत मोहमयी आहे. त्या मोहात एकदा अडकल्यानंतर भगवंताच्या स्वरूपाचं विस्मरण सहजच तुमच्या आमच्या चित्ताला होऊ शकतं आणि त्याचं विस्मरण झाल्यानंतर आपण परत दुःखाच्या खाईत लोटलं जातो. आणि म्हणून या ठिकाणी अर्जुन विचारतो आहे की भगवंता असं आमच्याकडनं होऊ नये, तुझं विस्मरण आम्हाला होऊ नये. आणि म्हणून या दृश्य जगताचा व्यवहार सांभाळत असताना सुद्धा अशा काही खाणाखुणा आम्हाला सांगून ठेव की ते दिसल्याबरोबर आम्हाला तुझी आठवण यावी. आणि अशा ज्या विभूती आहेत त्या या ठिकाणी भगवंतांनी सांगायला सुरुवात केलेली आहे. भगवान श्रीकृष्णाचे ज्ञान व त्यांचा प्रभाव जो आहे तो पहिल्या 4 श्लोकांमध्ये आपल्या समोर या ठिकाणी मांडलेला आहे. भगवंत म्हणतात या ठिकाणी भगवंतांनी अर्जुनाला एक महाभाव म्हटलेलं आहे आणि दुसरं प्रिय मानाय असं त्याला संबोधन केलेलं आहे. महाभाव म्हणजे ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांबीचे आहेत असा हा अर्जुन. आणि अत्यंत भगवंताचा प्रिय, भगवंताचा सखा, भगवंताचा अत्यंत लाडका असा अर्जुन. आणि त्याला भगवंत म्हणत आहेत की तुझ्या हितासाठी म्हणून मी तुला हे सगळं सांगत आहे. वास्तविक पाहता स्वतःच्या स्वरूपाचं वर्णन करण्याची भगवंताला गरज काय आहे, पण जो अत्यंत आवडीने भगवंताविषयी विचारणा करतो त्याची तळमळ बघून त्याच्या हितासाठी त्याच्या कल्याणासाठी भगवंताला आणि श्री गुरूंना अशा शरण आलेल्या शिष्याला आपलं समग्र स्वरूप जे आहे ते समजावून सांगावंसं वाटतं. या ठिकाणी सुद्धा भगवंत अर्जुन अत्यंत प्रिय असल्यामुळे आणि त्याच्या हिताचा आणि संपूर्ण राष्ट्राच्या हिताचा विचार ज्यांच्या चित्तामध्ये सतत आहे असे भगवंत अर्जुनाचं निमित्त करून तुम्हाला आम्हाला त्यांचं समग्र स्वरूप जे आहे ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. मानवाच्या शाश्वत हिताचं नेमकं काय आहे तर भगवंताला जाणून घेणं, स्वस्वरूपाची ओळख करून घेणं आणि स्वस्वरूपाशी अखंड ऐक्य साधूनच जीवन जगण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत कल्याणाचं आणि हिताचं आहे. आणि ते साधावं म्हणून या ठिकाणी भगवंत काय करत आहेत तर आपल्याला त्यांच्या संपूर्ण स्वरूपाचं वर्णन करून या ठिकाणी सांगत आहेत. भगवंत या ठिकाणी म्हणतायत की हे अत्यंत परम म्हणजे श्रेष्ठ असे जे माझे बोल आहेत, असे जे माझे वचन आहेत ते तू अत्यंत मनापासून ग्रहण करतो आहेस आणि ग्रहण करून ठेवावेस, तेच तुझ्या हिताचं आहे. आणि म्हणून त्या संबंधामध्ये मी तुझ्याशी आता बोलत आहे. तुझं माझ्यावर अत्यंत प्रेम आहे. कोणाचं तर अर्जुनाचं भगवंतावर अत्यंत प्रेम आहे आणि भगवंतालाही अर्जुन अत्यंत प्रिय आहे. असं एक गोड नातं त्या उभयतांमध्ये या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि म्हणून माझं पारमार्थिक स्वरूप आणि लीलाधारी स्वरूप या दोन्हीचीही ओळख या ठिकाणी मी तुला करून देत आहे. वास्तविक पाहता हे जे अत्यंत सुंदर असं माझं स्वरूप आहे, जे पारमार्थिकही आहे, लीलाधारी आहे, त्याचं संपूर्ण असं समग्र त्याचा जो प्रभाव आहे तो ऋषी मुनींच्या देवांच्या सुद्धा लक्षात येत नाही असं या ठिकाणी भगवंत म्हणतायत की ते कोणाच्या सहसा लक्षात येत नाही. कारण अत्यंत व्यापक, अत्यंत सूक्ष्म, अत्यंत गुह्य असं ते स्वरूप असल्यामुळे ते समग्र स्वरूप देवांच्याही लक्षात येत नाही आणि महर्षींच्या सुद्धा लक्षात येत नाही. पण तरी सुद्धा ते स्वरूप जाणल्याशिवाय जन्म मरण्याच्या फेऱ्यातून सुद्धा सुटका होत नाही आणि सर्व पापातून सुद्धा आपली सुटका होऊ शकत नाही. आणि म्हणून त्या भगवंताला जाणण्याचा काय करायचं आहे तर मनापासून आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आता या ठिकाणी भगवंत काय समजून सांगणार आहेत त्याला की जे स्वरूप देवाला आणि ऋषीमुनींना सुद्धा कळत नाही ते असं भगवंताचं जे स्वरूप आहे की श्री गुरु रूपाने येऊन तोच समजून सांगतो की अवतार जे आहेत
ते ईश्वराचे आहे, म्हणजे अवतारांचं समग्र वर्णन, त्यानंतर ईश्वर स्वरूपाचं वर्णन, नंतर ईश्वर जो आहे त्याचं अधिष्ठान ब्रह्म आणि त्या ब्रह्माचं जीवाशी असणारं ऐक्य, एवढ्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्याशिवाय जन्म मरणाच्या फेऱ्यातून तुम्हाला आम्हाला सुटता येत नाही आणि जगताविषयी मिथ्यात्व निश्चय झाल्याशिवाय परब्रह्म स्वरूपाशी ऐक्य सुद्धा साधता येत नाही। आणि म्हणून हे सगळं तुला सांगण्याचा मी काय करत आहे तर प्रयत्न करत आहे। हे समजून घेण्यासाठी काय नेमकं गरज कशाची आहे तर डॉक्टर काकांचं एक छान आपल्या समोर साधने संबंधीचं वाक्य आहे की जगाचा व्यवहार सांभाळत सांभाळत ईश्वराशी नाते जोडण्याची कला याला साधना असं म्हणतात। आता जीव मूळचा ब्रह्मरूप आहे, त्याचं प्रारब्ध आहे तोपर्यंत त्याला या जगतामध्येच वावरायचं आहे आणि जीवाला जगतामध्ये वावरत असताना ईश्वराशी नातं जोडण्यासाठी म्हणून काही विचार करावा लागणार आहे आणि तो विचार सांभाळत असताना या विभूती त्यांनी ज्या सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही आम्ही लक्षात घेतल्या तर जगाचा व्यवहारही सांभाळता येतो आणि परमेश्वराचं अनुसंधान सुद्धा तुम्हाला आम्हाला टिकवता येतं। तुकाराम महाराजांचा अभंग आपल्याला माहिती आहे, कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता, चुलता माता पिता, सगळे काही संबंध जे या जगतामध्ये रूढ झालेले आहेत ते सगळे संबंध त्यांनी कोणाशी जोडलेले आहेत तर एका भगवंताशीच जोडलेले आहेत। आणि इथेही भगवंत म्हणतात की असं ज्याला पूर्णपणे माझ्याशी एकरूप व्हायचं आहे। 9व्या अध्यायामध्ये शेवटचा जो श्लोक आहे तो आपण पाहिला होता की मनमना भव मदभक्तो मध्याजी माम नमस्करू, की सर्व तऱ्हेने तुझं मन जे आहे ते माझ्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न कर। आता आपलं मन भगवंताच्या ठिकाणी सतत ठेवण्याचा जर आपल्याला प्रयत्न करायचा असेल तर जिथं जिथं आपली नजर जाईल तिथं तिथं भगवंताचं स्वरूपच आहे हे आपल्याला मनावर स्वतःच्या बिंबवून घ्यावं लागणार आहे। आणि विभूती समजून घेतल्या की आपल्याला ह्या पद्धतीने ते मनावर बिंबवता येऊ शकतं आणि जगाचे व्यवहार सांभाळत असताना सुद्धा आपल्याला भगवंताचं अनुसंधान टिकवणं जे आहे ते सहज जमू शकतं। ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे, कारण किती काळ डोळे बंद करून आपण त्या भगवंताचं ध्यान करू शकतो, त्यापेक्षा जिथं जिथं आपली नजर जाईल तिथं तिथं भगवंताचं स्वरूप आहे हे जर आपल्या लक्षात आलं तर डोळे उघडे ठेवून सुद्धा ध्यानाने जे साधायचं असतं ते आपल्या चित्ताला नक्की साधता येतं। आणि म्हणून आपल्या समोर या ठिकाणी विभूती योग जो आहे तो आपल्या समोर भगवंतांनी सांगितलेला आहे। खूप छान पद्धतीने इथं भगवंत म्हणतात की तुमच्या मनामध्ये म्हणजे आपल्या मनामध्ये जी काय भावभावनांची निर्मिती होती ती सुद्धा सगळी कशी आहे तर ती माझ्यापासूनच निर्माण झालेली आहे। भगवंत म्हणतात की या संपूर्ण आहे ते मी आहे। आता जगत हे कार्य आहे, कुठलंही कार्य ज्या वेळेला आपल्याला दिसतं त्यावेळेला ते कशापासून निर्माण झालेलं आहे म्हणजे त्या कारणाचा जो आहे तो शोध घेण्याचा आपला प्रयत्न चाललेला असतो। भगवंत म्हणतात की या संपूर्ण जगताचं आदिकारण जे आहे ते मी आहे। उपनिषदामध्ये सुद्धा आपल्या समोर मांडणी आहे की हे सौम्या, हे संपूर्ण सृष्टी निर्माण होण्याच्या पूर्वी सुद्धा मीच होतो असं उपनिषदामध्ये सुद्धा त्याचं वर्णन आलेलं आहे। आणि म्हणूनच देव किंवा ऋषीमुनी माझं समग्र स्वरूप का जाणू शकत नाही त्याला एक छान दृष्टांत आपल्या समोर ठेवलेला आहे की गर्भाच्या आतमध्ये असणारा म्हणजे मातेच्या गर्भामध्ये असणारा जो जीव आहे तो मातेला गर्भात असताना जाणू शकत नाही। मग हे संपूर्ण ब्रह्मांड जे आहे ते जणू काही गर्भासारखं आहे आणि त्यात असणारे तुम्ही आम्ही। मग ते जीव किती कोटीचे आहेत तर भरपूर आहेत। जीवयोनीमध्ये छोट्या छोट्या क्षुद्र असणाऱ्या जंतूंपासून तर ब्रह्मदेवापर्यंतचे सर्व जीव जे आहेत ते त्यामध्ये सामावलेले आहेत। मग त्यामध्ये देव सुद्धा आहेत, त्यामध्ये ऋषीमुनी सुद्धा आहेत। हे सगळे त्या ब्रह्मांडाच्या आतमध्ये असल्यामुळे आणि हे ब्रह्मांड निर्माण करण्यापूर्वीच मी असल्यामुळे ब्रह्मांडात असणारे जे देव आहेत ऋषीमुनी आहेत ते मला जाणू शकत
नाही. मग त्याला जाणण्याचा उपाय काय आहे? त्याला जाणण्याचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे त्या भगवंताला शरण जाणे. अत्यंतिक शरणता त्याच्या ठिकाणी आपण काय करायचे आहे तर आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण करायची आहे. त्याला शरण जायचं आहे, त्याच्यावर मनापासून प्रेम करायचं आहे आणि त्यालाच त्याचं समग्र स्वरूप समजून सांग म्हणून काय करायचे आहे तर विनवणी करायची आहे. की ब्रह्मांडातील माणसे, देव व महान ऋषींना सुद्धा ब्रह्मरूप कृष्णाचे ज्ञान होत नाही. आता या ठिकाणचा जो कृष्ण आहे तो वाच्यार्थाने अवतार रूप असा कृष्ण आहे, ईश्वर आहे आणि लक्षार्थाने मात्र तोच ब्रह्म आहे. म्हणजे श्री कृष्णाचे दोन रूप या ठिकाणी सगुण आणि निर्गुण हे दोन्ही रूप त्यांनी आपल्या समोर इथं काय केलेले आहेत उलगडून दाखवलेले आहेत. आणि भगवंत म्हणतात की श्री गुरु कृपेने ज्या वेळेला अवतार ईश्वर ब्रह्म जीव आणि ब्रह्माशी जीवाचं असणारं ऐक्य या सर्व गोष्टी समजावून घेऊन युक्तीने आपण आपल्या ठिकाणी ते बिंबवत ज्या वेळेला पूर्णपणे त्या तत्वाशी एकरूप होतो त्यावेळेला अविद्येच्या अंधारातून आपली मुक्तता होते आणि त्यालाच उजेडी राहिले उजेड होऊ न असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की अविद्यारूप पापातून अंधारातून अज्ञानातून मायेतून त्याच वेळेला आपली सुटका होते ज्या वेळेला भगवंताशी आपलं असलेले जे ऐक्य आहे ते आपल्या पूर्णपणे लक्षात येतं. आता भगवंताकडून प्रगट झालेले भाव व आद्य महर्षी यांची महत्त्वता या पुढच्या काही श्लोकांमध्ये आपल्या समोर या ठिकाणी ठेवलेली आहे. भगवंत म्हणतात प्रत्येक जीवाच्या ठिकाणी जी बुद्धी निर्माण झालेली आहे ती बुद्धी कुठून निर्माण झालेली आहे तर बुद्धी देणे भगवंताचे असं आपल्या समोर समर्थ रामदास स्वामी म्हणतात की ही बुद्धी तुम्हाला आम्हाला कोणी दिलेली आहे. बुद्धीच्या साहाय्याने अनेक गोष्टी जाणण्याचा निश्चय करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मग ज्याद्वारे आपण या जगताचं ज्ञान करून घेतो ती जी बुद्धी आहे ती बुद्धी कोणापासून निर्माण झालेली आहे तर भगवंतापासूनच निर्माण झालेली आहे. कारण भगवंतानीच काय काय निर्माण केलेलं आहे. आधी मूळ माया, मग गुण माया, मग जड माया, मग पंचमहाभूत आणि अष्टधा प्रकृतीचे जीव असं सगळी निर्मिती जी आहे ती भगवंतापासूनच निर्माण झालेली आहे. त्याच्या संकल्पातूनच निर्माण झालेली आहे. म्हणून प्रत्येक जीवाच्या ठिकाणी असणारी जी बुद्धी आहे ती बुद्धी त्याला कोणी दिलेली आहे. आता एक मात्र या ठिकाणी छान लक्षात घ्यायचं आहे की बुद्धी त्यांनी दिलेली आहे परंतु त्या बुद्धीला प्रेरणा जी काही आपल्याला मिळत चाललेली आहे ती मात्र आपल्या आपल्या वासनेप्रमाणे आणि कर्माप्रमाणे त्यामध्ये निर्माण होत चाललेली आहे. नाही तर वाईट वागण्याची प्रेरणा भगवंत देईल का आपल्याला? तर भगवंतांनी बुद्धी देऊन ठेवलेली आहे. जसं आई वडिलांनी कमावून ठेवलेली संपत्ती त्यांच्या मृत्यूनंतर मुलांना मिळते. आता ती संपत्ती आई वडिलांनी मुलांना दिलेली आहे पण त्या संपत्तीचा विनियोग कसा करायचा आहे ते मात्र त्यांच्या त्यांच्या गुणानुसार ते त्या पद्धतीने त्याचा विनियोग करतात. तसं बुद्धी भगवंतांनी दिलेली आहे पण तिचा विनियोग कसा करायचा आहे, ती कशासाठी उपयोगात आणायची आहे, तिच्यावर कुठले संस्कार करून घेतलं तर आपल्या हिताचं आहे हे ठरवणं मात्र पूर्णपणे आपल्याच स्वाधीन आहे. मग बुद्धी भगवंतांनी दिलेली आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धी वीण माणूस काचे. बुद्धीशिवाय माणूस नाहीच. मग बुद्धी प्रत्येकाला दिलेली आहे, फक्त त्याचा विनियोग कसा करायचा आहे ते संतांच्या सहवासात राहून आम्ही शिकून घेतलं पाहिजे. मग ही बुद्धी, त्या बुद्धीला होणारं ज्ञान, सत्वगुण जर त्या ठिकाणी जास्ती असेल बुद्धीमध्ये तर निर्माण होणारं वैराग्य, क्षमा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, नंतर सत्याच्या मार्गाने चालण्याची सतत होणारी इच्छा, शमदमाचा अभ्यास, मनोनिग्रह हे जेवढे चांगले म्हणून गुण ती बुद्धी अंगीकारेल ते सगळं जे आहे ते भगवंताचं देणं आहे असे इथे भगवंत म्हणतात. त्यानंतर सुख दुःख, असणे नसणे, भय अभय, अहिंसा, समता इत्यादी सगळ्या गोष्टी इथं आपल्या समोर मांडलेल्या आहेत की यश काय अपयश काय हे सगळं जे आहे ते भगवंताकडूनच तुम्हाला आम्हाला प्राप्त होतं.
आता हे यश आणि अपयश, सत्कीर्तीच्या द्वारे जे काही आपल्याला चांगली कीर्ती मिळते, सत्कर्माच्या द्वारे जी चांगली कीर्ती आपल्याला मिळते त्याच्यातून जे फळ प्राप्त होतं त्याला यश असं म्हणतात. आणि दुष्कीर्ती जी आपण आपल्या कर्मातून मिळवतो त्याला अपयश असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर हे यश अपयश या सगळ्या गोष्टींचं जे काय भाव निर्माण मनामध्ये होतात, हे सगळे भाव भगवंत म्हणतात माझ्यापासूनच होतात. आता सगळ्या पशु पक्ष्यांच्या ठिकाणी सुद्धा आपण पाहतो की त्यांच्या ओरडण्यामधून म्हणजे त्यांच्या वाणीमधून काही, आता कोकिळेचं पूजन आहे, कावळ्याची कावकाव आहे, त्यानंतर सगळ्या प्राण्यांचे वेगळे वेगळे आवाज आहे. ह्याला सत्ता कोणाची आहे हो? प्रत्येकाचा आवाज भिन्न भिन्न आहे. काहींचा खूप कानाला गोड वाटतो, काहींचा अत्यंत कर्कश वाटतो. पण हे सगळे कुठून निर्माण झालेले आहे, कशाच्या सत्तेवर निर्माण झालेले आहे? तर हे सगळे जे काही आहे ते भगवंताच्या सत्तत्वावरच पूर्णपणे निर्माण झालेले आहे. म्हणून इथं भगवंत म्हणतात की सगळ्या प्राण्यांचे सर्व भाव म्हणजे तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण होणारे सर्व भाव जे आहे ते कशाच्या सत्तेवर आपल्याला अनुभवाला येतात? तर सच्चित आनंद घन असणारा परमात्मा आधीपासूनच आपल्या मनामध्ये असल्यामुळे त्याच्या सत्तेवर हे भावभावांची सगळी निर्मिती आपल्याला सतत जाणवत राहते. आणि या भावभावनांना आवर घालून जो भावातीत होतो तो मग नंतर माझ्याशी पूर्णपणे एकरूप होऊन जातो. मग आता भगवंताशी एकरूप व्हायचं असेल तर मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम असं शंकराचार्यांनी आपल्या समोर अद्वैतापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्या चित्तातलं काय काय उडवून लावावं लागतं याचं योग्य मार्गदर्शन जे आहे ते आपल्याला आद्य शंकराचार्यांनी करून ठेवलेलं आहे. नंतर भगवंत म्हणतात की आता ही जी प्रजा निर्माण झाली, ही प्रजा निर्माण होण्यापूर्वी जे सप्त महर्षी सप्त ऋषी तयार झालेले आहेत ते माझ्या मनापासून निर्माण झालेले आहेत. म्हणजे भगवंताच्या संकल्पातून हे 7 ऋषी निर्माण झालेले आहेत. ते सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार हे ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र असे सांगितलेले आहेत. 14 मनु हे सुद्धा त्या भगवंताच्या भावापासूनच निर्माण झालेले आहेत. तर संकल्पाने निर्माण झालेले आहेत. आणि संकल्पाने निर्माण झालेल्या या ऋषी मुनींपासून मग नंतर सगळी प्रजा निर्माण झालेली आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना पहा गोत्र प्रत्येकाचं ठरलेलं आहे. मग ज्या गोत्राचा जो ऋषीचं नाव येईल त्याच्यापासून आपली प्रजा जी आहे ती आतापर्यंतची वंशावळ सगळी निर्माण झालेली आहे हे आपल्याला लक्षात घेता येतं. मग आता ज्याच्यापासून आपली प्रजा म्हणजे आपलं कुळ निर्माण झालेलं आहे ते कुळाचा मूळ आद्य जो आहे तो कोणापासून निर्माण झालेला आहे? तर भगवंत म्हणतात तो माझ्या संकल्पातून निर्माण झालेला आहे. याचाच अर्थ आपण सगळेजण कुठून निर्माण झालेले आहोत? तर आपल्या सगळ्यांचं मूळ काय आहे? तर भगवंत हेच आपल्या सगळ्यांचं मूळ आहे. हे कशासाठी वारंवार वारंवार समजून घ्यायचं? थोडंफार ज्ञान व्हायला लागलं, थोडंफार यश आपल्या पदरी यायला लागलं की यश, मिळालेलं यश, कमावलेली धनसंपदा, मिळवलेलं ज्ञान, त्याच्यातून निर्माण झालेला नावलौकिक हे सगळं आपण आपलं समजतो. मी करता ऐसे म्हणसी की हे सगळं माझी निर्मिती आहे असं आपण म्हणतो. दुःख झालं तर परमेश्वराने का द्यावं असं विचारतो. पण सुख झालं, नावलौकिक मिळालं तर ते मात्र माझ्या बुद्धिमत्तेमुळे मला मिळालेलं आहे असा अभिमान जो आहे तो आपल्याला भगवंताचं जर विस्मरण झालं तर त्याच ठिकाणी लगेच निर्माण होतो. म्हणून सगळं काही भगवंतापासून निर्माण झालेलं आहे हे आपण सातत्याने लक्षात ठेवलं तर आपल्याला असणारा बुद्धी संपदेचा, धनसंपदेचा, नावलौकिकाचा जो अहंकार आहे तो अहंकार कधीही ग्रासणार नाही जर भगवंताचं त्या त्या वेळेला आपल्याला स्मरण असेल तर. भगवंत म्हणतात की माझ्या या सगळ्या विभूती, आता इथं कुठल्या विभूती सांगितलेल्या आहेत भगवंतांनी? तर भगवंतांनी या ठिकाणी सप्तऋषी सांगितलेले आहेत आणि मनु सांगितलेले आहेत 14. हे सगळ्या भगवंताच्या विभूती आहेत. म्हणजे आपल्या कुळाचा जो आद्य ऋषी असेल
ती विभूती कोणाची आहे तर भगवंताची आहे असं आपण लक्षात ठेवायचं आणि एकदा तरी त्या ऋषीला मनापासून नमस्कार करावा। नाहीतर त्या गोत्राचा आपला संबंध काय आहे, लग्न जोडण्यासाठी किंवा लग्न मोडण्यासाठी। आपण त्या सगोत्री आहे म्हणून नको म्हणतो। या पद्धतीने या वेदांचा आणि गोत्राचा संबंध आपण फक्त एवढाच ठेवलेला आहे, पण आपल्या गोत्राचे जे ऋषी आहेत त्यांना दिवसातून एकदा तरी नमस्कार करावा, मनापासून प्रार्थना करावी आणि तुमच्या कृपेने हे सगळं कुळ चाललेलं आहे, तुमच्या कृपेमुळे हे सगळं सांभाळलं जात आहे, ह्या पद्धतीने त्यांची प्रार्थना केली की ती प्रार्थना सुद्धा त्या विभूतीच्या माध्यमातून भगवंतापर्यंतच पोहोचणारी आहे। आणि म्हणून या सगळ्या ज्ञानाचं फळ काय आहे तर भगवंत इथं म्हणतात की जो ह्या पद्धतीने विभूतींना जाणतो आणि माझ्या योग सामर्थ्याला जाणतो। आता भगवंताचं योग सामर्थ्य कुठलं आहे तर नुसत्या संकल्पाने एवढी मोठी सृष्टी निर्माण करणं हे त्याचं योग सामर्थ्य आहे। भगवंताचं योग सामर्थ्य नुसत्या संकल्पाने कळत न कळत त्याच्या ठिकाणी बहुव्हावे असा संकल्प निर्माण झाला की एवढे सगळे 14 भुवन, एवढे ब्रह्मांड, एवढे जीव सगळे काही त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत। आपण जर एखादा संकल्प केला तर तो संकल्प पूर्ण व्हायला कितीतरी वर्ष आपल्याला त्या पद्धतीने सतत कार्यरत राहावं लागतं। त्यावेळेला एखादा संकल्प पूर्ण केल्याचं समाधान आपल्याला मिळतं। पण भगवंताचा प्रभाव कसा आहे तर त्याच्या मनात येतं न येतं तोच त्या पद्धतीने सगळं काही निर्माण करणे। त्यानंतर या सर्व सृष्टीचा नियामक सुद्धा तो आहे, प्रशासक सुद्धा तो आहे, शास्ता सुद्धा तो आहे आणि त्याला कोणीही प्रतिबंध करू शकत नाही। पण सर्व जीवांना प्रारब्धाच्या प्रमाणे काय करून ठेवतो हा भगवंत, त्याच्या प्रारब्धाप्रमाणे त्याला नियमित करत राहतो। म्हणून जीव जो आहे तो नियम्य आहे आणि भगवंत जो आहे तो नियामक आहे। भगवंत म्हणतात अविचल भक्तीने जो सतत अविचल भक्ती करतो। आता इथं भक्ती आणि ज्ञान की मला जाणतो म्हणजे ज्ञान करून घेतो। आता हे ज्ञान करून घेण्यापूर्वी काय आहे, हे ज्ञान कोणाला होतं तर जो माझी अविचल भक्ती करतो। आता अविचल भक्ती म्हणजे कशी भक्ती आहे हो, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव। या पद्धतीने जीवनामध्ये कुठल्याही घटना जरी अनुकूल प्रतिकूल घडत राहिल्या तरी भगवंतावरचा विश्वास यत्किंचित सुद्धा कमी न होता अखंड प्रेमाने त्याला आळवत राहणे याला अविचल भक्ती असं म्हणतात। आता सामान्य जे तुम्ही आम्ही आहोत त्यांच्या ठिकाणी ही भक्ती या पद्धतीची अविचल असते का, कारण भक्ती शब्दाचाच अर्थ मुळात भगवंत आणि श्री गुरु यांच्यावरच्या नितांत प्रेमाला भक्ती असं म्हणतात। अशी भक्ती शब्दाची व्याख्या आपल्या समोर आहे आणि भक्ताची व्याख्या समर्थांनी आपल्या समोर करून ठेवलेली आहे। विभक्त नव्हे तो भक्त, जो केव्हाही भगवत तत्वापासून स्वतःला वेगळं करत नाही, वेगळं पाहत नाही, तोच भक्त। म्हणजे जे काही आपल्या जीवनामध्ये घडेल ते त्याच्या कृपेने चाललेलं आहे। मग अनुकूल असू दे प्रतिकूल असू दे, प्रतिकूल घटना घडल्या तर माझं काहीतरी चुकलं म्हणून तो मला शिक्षा देत आहे असाच त्या ठिकाणी भाव आहे। आणि अनुकूल गोष्टी जर घडत गेल्या तर त्याची माझ्यावर अपरंपार अशी कृपा आहे। वास्तविक पाहता हे सगळं मला देण्याची किंवा हे प्राप्त करून घेण्याची माझी लायकी सुद्धा नाही असं विनयाने जो भगवंताशी अखंड काय करत राहतो तर लढिवाळपणा करत राहतो त्याला भगवंत म्हणतात माझ्या संपूर्ण स्वरूपाचं ज्ञान होऊन जातं। माझ्या संपूर्ण योग सामर्थ्याला तोच केवळ जाणू शकतो। यामध्ये तिळमात्र सुद्धा शंका नाही, यामध्ये शंका घेण्याचं अजिबात काही कारण नाही, कारण बुद्धी ही जर भगवंताची देणं आहे। आता अगदी सुरुवातीला ज्या वेळेला आपण संत संगतीमध्ये जातो त्यानंतर त्यांनी सांगितलेल्या काही कथा, त्यांनी केलेले निरूपण हे सगळं आपण ऐकतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की अरे आधी तर ह्या ग्रंथाचं कितीदा जरी मी वाचन केलेलं आहे तरी सुद्धा मला त्यातलं काहीही कळत नव्हतं।
पण आता संतांच्या संगतीत आल्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरणाला सुरुवात केल्यानंतर मला हे कळायला लागलेलं आहे. त्याचं कारण काय आहे तर संत संगतीमध्ये आमचं अंतःकरण जे आहे ते शुद्ध होत जातं आणि असं शुद्ध होत जाणाऱ्या अंतःकरणाला न कळे ते कळो येईल उगले. तुकाराम महाराज म्हणतात नामे या विठ्ठले एकाची या. ही कशी भक्ती केलेली आहे तर अविचल अशी भक्ती केलेली आहे. फक्त भगवंत जाणावा या हेतूने जी भक्ती केलेली आहे त्याच्याजवळचं काही मिळावं यासाठी ही भक्ती केलेली नाही. आणि असा शुद्ध भाव असल्यामुळे त्या भगवंताचं समग्र स्वरूप जे आहे ते पूर्णपणे या भक्ताच्या चित्ताला अंतःकरणाला जाणण्याची पूर्णपणे योग्यता प्राप्त होते. म्हणून सातत्याने आपल्या समोर आहे की भगवंताची भक्ती आम्ही सगळेजण करतो. कुळकुळाचार पाळण्याचा प्रयत्न करतो, नाम घेण्याचा प्रयत्न करतो, पारायण करण्याचा प्रयत्न करतो, तीर्थयात्रेला जाण्याचा प्रयत्न करतो. पण ह्या सगळ्या प्रयत्नांना जर सकामता आणि यांत्रिकता ह्या दोन गोष्टी जर चिकटलेल्या असतील तर आपलं अंतःकरण जे आहे ते शुद्ध होत नाही. जो जे वांछिल तो ते लाहो याप्रमाणे आपण जी जी कामना मनामध्ये धरलेली आहे ती भगवंत पुरवत राहतो, पण आपल्यापासून मात्र तो दूरच राहतो. पण जगातली कुठलीही गोष्ट न मागता फक्त तुझी प्राप्ती व्हावी, तुझी भेट व्हावी म्हणून ज्या वेळेला आपण या सर्व गोष्टी करत जातो, निष्काम भावनेने करत राहतो, त्यावेळेला मात्र अंतःकरणाची शुद्धी हे फळ या भक्तीच्या अविचल भक्तीच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला प्राप्त होतं. आणि अशी अविचल भक्तीमधून अंतःकरण शुद्धी झाल्यानंतर भगवंताविषयीची तळमळ निधिध्यास जो आहे तो वाढत जातो आणि ज्याला ध्यास लागतो त्याला भगवंत भेटल्याशिवाय राहत नाही. आता सगळे भाव भावना इथं भगवंतांनी सुरुवातीलाच म्हणलेले आहे की आपल्या मनामध्ये कित्येक तऱ्हेचे नातेसंबंध त्याविषयी असणारे भाव आहेत. आता ही सगळी नाती जी आहेत ती कुठून निर्माण झालेली आहे तर भगवंत म्हणतात की प्रजा निर्माण व्हायला सुरुवात झाली आणि त्यानंतर भाऊ बहीण, मित्र मैत्रिणी, पती पत्नी, नंतर स्वकीय परकीय, देश विदेशी, मित्र शत्रू इत्यादी सगळी नाती जी आहेत ती आपापसामध्ये निर्माण झालेली आहेत. मग आता ही सगळे नातेसंबंध वेगळे वेगळे आहेत, परंतु या सगळ्यांचं मूळ काय आहे तर भगवंतच आहे. आणि म्हणून पृथ्वीमध्ये जितकी शरीरे आता जेवढे वर्णन केलेले आहेत नातेसंबंधांचे त्या प्रत्येकाला भगवंतानी एक शरीर दिलेलं आहे. या शरीरामध्ये वास करणारा कोण आहे तर तो एकमेव भगवंतच आहे. पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे हा निश्चय पक्का करावा आणि प्रत्येक शरीरामध्ये व्यापून असणारा जो भगवंत आहे त्याला पाहण्याचा प्रयत्न करावा. आता या ठिकाणी एक लक्षात येतं की प्रत्येक शरीर ही काय आहे त्याचीच विभूती आहे आणि म्हणून त्यातल्या भगवत तत्वाला पाहण्याचा प्रयत्न करावा. पण आपलं जे चित्त आहे ते वरचं रंगरूप पाहतं, त्यांच्या गुणाप्रमाणे त्यांचा स्वभाव पाहत राहतो, परंतु त्या स्वभावाच्या आणि प्रकृतीच्या आतमध्ये असणारं जे चैतन्य तत्व आहे म्हणजे जो भगवंत आहे तो मात्र पाहण्याचा आपला काय होत नाही तर पूर्णपणे भाव विकसित होत नाही. आणि असा भाव विकसित करण्यासाठी भगवंताची अविचल भक्ती करावी म्हणजे आपल्याला काय होतं तर भगवत तत्वाची प्राप्ती होते. आता जगाचा व्यवहार सांभाळत भगवंताशी नाते जोडणे याला साधना असं म्हणतात. असं एक वाक्य आपण पाहिलं. आता जेवढे नाते संबंध आहेत त्यांच्याशी काही आपल्याला कर्तव्य रूपी देणं घेणं असतं, ते सगळं मनापासून करावं, परंतु आसक्ती मात्र किंवा कर्तृत्वाचा अहंकार मात्र आपल्या चित्तात नसावा. आता आसक्ती आणि प्रेम यामध्ये काय फरक आहे हो? शुद्ध प्रेम आणि आसक्ती. आता सगळ्या संतांचं सगळ्या जीवांवर मनापासून प्रेम असतं ना, त्या ठिकाणी नातेसंबंध आहे ना दुसरं काही आहे, पण तरी सुद्धा सगळ्या संतांना काय आहे सगळ्या जीवांच्या कल्याणाची आतमध्ये पूर्ण तळमळ आणि कळकळ आहे. आता हे प्रेम कशातून आलेलं आहे तर प्रत्येक जीव मूळचा आनंद रूप आहे
आणि आनंदरूप असून सुद्धा तो दुःख भोगताना दिसतो, त्यावेळेला त्याला काहीतरी त्याच्या हिताचं समजून सांगावं म्हणून हे संत जे आहेत ते आपल्याशी काय करत राहतात, तर आपल्यामध्ये येऊन मिसळत राहतात। वास्तविक पाहता आपल्यामध्ये मिसळण्याची त्यांना यत्किंचित सुद्धा गरज नसते। दास म्हणे आम्ही केले पावलो असं समर्थ म्हणतात, पण दयेसी नाही सरी। पण ही दया नावाची जी गोष्ट आहे ती भगवंताशी अखंड एकरूप राहिल्यामुळे त्याच्याकडून आमच्यामध्ये आलेली आहे। आता माता वाटून कृपाळू झाला, प्रत्यक्ष जगाला वर्तवीत असे, असं मातेचं सुद्धा वर्णन समर्थांनी केलेलं आहे की माता वाटून तो कृपाळू झाला, तसं संत वाटून तो आमच्यासाठी अत्यंत कृपाळू झालेला आहे। संतांची निर्मिती करून ईश्वरनिष्ठांची मांदियाळी आमच्या समोर आणून ठेवून भगवंत आमच्यासाठी अत्यंत कृपाळू झालेला आहे। पण त्यांनी आम्हाला काय दिलं ह्याच्याकडे आमचं लक्षच नाही, त्यांनी आम्हाला काय दिलं नाही याकडेच आमचं सतत लक्ष असतं। जे दिलं त्याकडे लक्ष नाही, पण जे दिलं नाही ते मात्र मिळवण्याच्या नादामध्ये आम्ही भगवत तत्वाला काय करून जातो, तर पूर्णपणे विसरून जातो। आता आसक्ती आणि प्रेम ह्यामधला फरक आपल्याला बघायचा होता। तर प्रेम जे आहे ते स्वरूपाची ओळख करून जे प्रेम केलं जातं ते अत्यंत टिकाऊ आणि शाश्वत असतं, त्याच्यातून राग द्वेष अजिबात निर्माण होऊ शकत नाही। पण आसक्तीने केलेलं जे प्रेम आहे त्याच्यातून मात्र म्हणजे अत्यंत व्यावहारिक पातळीवर जे प्रेम केलं जातं, आतलं तत्व न ओळखता नुसतं नातेसंबंधातून जे निर्माण केलं जातं त्यामध्ये मात्र अपेक्षा आहे, हक्काची जाणीव आहे, त्यांनी माझ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे अशी भावना आहे। आणि हे ज्या वेळेला तिथं होताना दिसत नाही त्यावेळेला लहानपणी जो अत्यंत प्रिय मानलेला पुत्र असतो, प्रिय असलेला पुत्र असतो, प्रिय असलेली कन्या असते, त्यांच्या ठिकाणी सुद्धा नंतर काय निर्माण होऊ शकतो, तर द्वेष निर्माण होऊ शकतो। कारण सतत प्रतिकूलतेचा अनुभव ज्या ठिकाणी यायला सुरुवात होते तिथं मग त्या व्यावहारिक प्रेमाचं रूपांतर द्वेषामध्ये होऊ शकतं। पण संतांच्या ठिकाणी मात्र व्यवहाराच्या पलीकडे जाऊन असणारं हे प्रेम असतं। आणि ते प्रेम कसं आहे, तर प्रत्येक जीवाच्या आतमध्ये चैतन्य नावाचं एक तत्व आहे आणि त्या तत्वाची ओळख करून घेतलेली असल्यामुळे त्यांच्या ठिकाणचं प्रेम जे आहे, त्यांच्याकडून आपल्याला लाभलेलं प्रेम जे आहे ते अत्यंत निर्मळ निकोप संबंध डेव्हलप करणारं असं ते प्रेम असतं। मग आसक्ती, कर्तृत्व इत्यादी गोष्टींचा त्याग करून ज्या वेळेला आपण हे सगळे संबंध सांभाळतो त्यावेळेला ते तापदायक होत नाही। पण आसक्तीने ज्या वेळेला व्यवहार केला जातो त्यावेळेला मात्र त्यातून रागद्वेष जे आहे ते पूर्णपणे निर्माण होतात। आता भगवंतानी राम आणि कृष्ण हे दोन अवतार आपल्या समोर ह्या पद्धतीने दाखवलेले आहेत की नातेवाईकांसाठी जास्तीत जास्त किती त्याग करता येतो ते रामायणात दाखवलेलं आहे। आणि अत्यंत चुकीच्या वागणाऱ्या नातेवाईकांचा परामर्श सुद्धा कशा पद्धतीने घेता येतो हे कृष्ण अवतारामध्ये आपल्या समोर दाखवून दिलेले आहे। या दोन्ही अवतारांचं छान चिंतन करावं आणि जगाचे व्यवहार सांभाळत असताना नेमकं या ठिकाणी रामासारखं वागावं लागेल का कृष्णाप्रमाणे वागावं लागेल हे पूर्णपणे लक्षात घेऊन त्यांना समर्पित होऊन वागण्याचा प्रयत्न करावा। या पद्धतीने जर आपण निष्ठापूर्वक सातत्याने त्या भगवंताची उपासना करत राहिलो आणि त्याच्या आज्ञेत राहण्याचा प्रयत्न केला तर कृष्ण रूप होऊन जातो। आता सगुण निराकार जे भगवंताचं रूप आहे, ईश्वर त्याला असं म्हणतात, त्याच ईश्वराचे हे सगळे अवतार आहेत। राम आणि कृष्ण दोन अवतार जरी दिसत असले तरी एकाच विष्णूचे ते दोन्ही अवतार आहेत। म्हणून तेच समजून जर त्यांची उपासना केली तर त्यांच्या मूळ स्वरूपापर्यंत म्हणजे आपल्याही मूळ स्वरूपापर्यंत जायला आपल्याला नक्कीच मदत होते। त्यामुळे निष्ठेने या उपासना ज्या आहेत त्या सांभाळण्याचं आपण काय केलं पाहिजे, तर प्रयत्न केला पाहिजे। व्यवहारात वागताना नेहमीच एखादी गोष्ट सातत्याने आपल्याला मिळत राहील असं कधीच होत नाही। म्हणून डॉक्टर काकांचं एक छान गीत आपल्या समोर आहे
की कर्म तर आपल्याला करावंच लागणार आहे, त्या कर्माला दोन फळं नक्कीच आहेत. नियोजित फळ ज्याला म्हणतात ते दोन फळं नक्कीच आहेत. एक यश आहे, एक अपयश आहे. मग आता ते यश किंवा अपयश यापैकी कुठलं तरी एक फळ माझ्या प्रारब्धाप्रमाणे माझ्या समोर भगवंत ठेवणार आहे. मग आता हे सगळं लक्षात घेतल्यानंतर यशही माझं नाही, अपयश सुद्धा माझं नाही, म्हणून मी आणि माझेचा मोह टाळून आपल्याला जीवनात येणारे सगळे कर्म करता येतात. आणि मग हे जे काय आपल्याला प्राप्त होतं ते भगवंताचाच प्रसाद आहे असं लक्षात ठेवून आपल्याला त्या यश अपयशाला बाधित करून जगण्याची कला जी आहे ती या श्रीकृष्णाकडनं प्राप्त होऊ शकते. भगवंत पुढे म्हणतात की या संपूर्ण जगताचं म्हणजे अनंत ब्रह्मांडाच्या निर्मितीचं जे कारण आहे ते माझा संकल्प, हेच त्याचं मूळ कारण आहे. मग माझ्यामुळेच ही सगळी सृष्टी जी आहे ती कशी झालेली आहे तर क्रियाशील झालेली आहे. मीच सांगितलेलं आहे सूर्याला उगव आणि सगळ्यांना प्रकाश दे, वाऱ्याला वाहायला सांगितलेले आहे, अग्नीला सगळ्यांना उष्णता द्यायला सांगितलेलं आहे, नदीला सतत प्रवाह रूपाने वाहायला सांगितलेलं आहे. हे सगळं मी सांगितल्यामुळे ही सृष्टी जी आहे ती क्रियाशील झालेली आहे. सगळे ऋतू मी सांगितल्याप्रमाणे त्या महिन्यात येतात आणि आपलं काम करून जातात. मग ह्या सगळ्याच्या मागे तो भगवंत आहे लक्षात असेल तर कोणालाही कुठल्याही ऋतूला सुद्धा नाव ठेवू नये असं उपनिषदामध्ये आपल्या समोर मांडणी आहे. जर सगळंच करता करविता तो आहे तर हे चांगलं ते वाईट असं व्यावहारिक दृष्ट्या आपल्याला जे कळतं ते कळून घ्यावं, त्याप्रमाणे व्यवहारात वागावं. पण सतत निंदा ऋतूंची सुद्धा आपण करू नये, कारण हे सगळं कोणाकडून चाललेलं आहे तर भगवंताकडून चाललेलं आहे. अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्व प्रवर्तते, की ह्या पद्धतीने सगळं काही माझ्या नियोजनाप्रमाणे चाललेलं आहे, म्हणजे भगवंताच्या नियोजनाप्रमाणे चाललेलं आहे असा श्रद्धायुक्त भाव कोणी ठेवावा तर भक्तांनी ठेवावा आणि त्या भगवंताची अविचल भक्ती करण्याचा प्रयत्न करावा. आता अशी अविचल आणि अत्यंत प्रेमाने जो माझी भक्ती करतो त्याला मी काय देतो असं सांगतात इथं भगवंत, तर तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धी योगम तम येन मामू पयांती ते, की असं सतत मग सुखाचा प्रसंग असेल दुःखाचा प्रसंग असेल कुठल्याही प्रसंगामध्ये जो अत्यंत प्रेमपूर्वक माझं नामस्मरण करतो, माझी उपासना करतो, मला शरण राहून जीवन जगण्याचा प्रयत्न करतो त्याला मी काय देतो तर बुद्धियोग देतो. आता भगवंत बुद्धियोग देतो म्हणजे नेमकं काय देतो हो, त्या बुद्धीला जीव ब्रह्म ऐक्याचा बोध करून घेण्याचं सामर्थ्य जे आहे ते श्री गुरु कृपेने मिळून जातं. हाच भगवंताने दिलेला काय आहे तर बुद्धियोग आहे. आणि असा बुद्धियोग ज्याला प्राप्त होतो तो काय करतो तर या ठिकाणी भगवंत म्हणतात तो माझ्या स्वरूपाला पूर्णपणे येऊन मिळतो. आता भगवंत बुद्धियोग देतो म्हणजे नेमकं काय देतो तर परत दुसऱ्या अध्यायाकडे आपल्याला जावं लागतं, कारण दुसरा अध्याय जो आहे तो कशाचा आहे तर सांख्य योग, की सगळे कर्म जे आहेत ते प्रकृतीकडून घडत आहेत. त्या प्रकृतीला सत्ता कोणाची आहे तर चैतन्याची सत्ता आहे. ब्रह्माची सद्रूप चिद्रूप आनंदरूप असणाऱ्या ब्रह्माच्या सत्तेवर आमची प्रकृती जी आहे ती सगळी कार्यरत होत चाललेली आहे. त्यामध्ये असणारा जीवात्मा त्याच्या प्रारब्ध बलाने जीवन जगत असतो. हे सगळं लक्षात आल्यानंतर या बुद्धी योगामुळे भव्य दिव्य कर्म करून सुद्धा आपल्याला या कर्म बंधनातून अलिप्त होण्याची युक्ती जी आहे ती पूर्णपणे साधता येते. आता भगवंत इथे म्हणतात की माझ्या दोन प्रकारच्या भक्ती आहेत. एकाला प्रेम लक्षणा भक्ती म्हणतात आणि दुसरीला ज्ञान लक्षणा भक्ती असं म्हणतात. जे माझी अविचल अशी भक्ती करत राहतात त्या दोघांच्या अंतःकरणामध्ये या दोन भक्तींचा पूर्णपणे संगम झालेला असतो. आता ज्यांच्या ठिकाणी भावाचं बळ आहे
त्यांच्या ठिकाणी प्रेमलक्षणा भक्ती असते, आणि ज्यांच्या ठिकाणी बुद्धीचं बळ आहे, विचार करण्याची शक्ती आहे, जी बुद्धी सूक्ष्मग्राही आहे, त्यांच्या ठिकाणी ज्ञानलक्षणा भक्तीचा पूर्ण उदय होतो। आणि संतांचे जर आपण चरित्र पाहिले, आता संतांचे जे ग्रंथ आहेत, म्हणजे आता समर्थांचा दासबोध हा ग्रंथ आहे, आत्माराम हा ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये जर आपण पाहिलं तर सगुणाचा उल्लेख अत्यंत कमी आहे, पण निर्गुणाविषयी त्यामध्ये पूर्णपणे काय केलेली आहे तर मांडणी केलेली आहे। पण त्याचबरोबर समर्थांमध्ये संपूर्ण सगुणाचं वर्णन आपल्याला दिसून येतं। पहिलं कोण हो साजने असा एक समर्थांचा सुंदर अभंग रामरायाचं वर्णन करणारा आहे। त्यानंतर समर्थांचा अजून एक अभंग हनुमंताला विचारतात ते की राघव माझा सुखी आहे का, सांग मला हनुमंता। आता या ठिकाणी पूर्ण भाव त्या ठिकाणी जागृत झालेला आहे की राम माझा स्वामी आहे, हनुमंत त्याचा सेवक आहे, आणि माझा राम वनात गेलेला असताना तो कसा आहे काय नाही या संबंधीची सर्व माहिती ते कोणाला विचारत आहे तर हनुमंताला विचारत आहे। मग या ठिकाणी प्रेमलक्षणा भक्तीचा उदय झालेला, आणि ज्या वेळेला ते ग्रंथाची आत्मारामाची मांडणी करतात त्यावेळेला निर्गुण निराकार असणाऱ्या परमात्म्याचं चिंतन पूर्णपणे त्यांच्या आतमध्ये किती पद्धतीने विकसित झालेलं आहे ते आपल्याला त्या ठिकाणी दिसतं। मग भाव आणि बुद्धी म्हणजे प्रेमलक्षणा आणि ज्ञानलक्षणा या दोन भक्तींचा सुंदर संगम संतांच्या अंतःकरणात झालेला असतो, आणि त्याला बुद्धी देणं असं म्हणतात। दुसरं एक आहे की सांख्य बुद्धीचा त्या ठिकाणी लाभ होतो, म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांचा विवेक जागृत झाल्यामुळे कुठलंही भव्य दिव्य काम जरी त्या प्रकृतीकडनं घडलेलं दिसलं तरी सुद्धा तिथं मी केलं, माझ्यामुळे झालं, मी नसतो तर झालंच नसतं, या पद्धतीचे अहंकाराचे विचार अजिबात त्या बुद्धीमध्ये काय होत नाही तर उमटत नाही, किंवा उमटले तरी ताबडतोब तिथल्या तिथं ते तत्वज्ञानाच्या अभ्यासामुळे जिरवले जातात। म्हणजे अहंकार बाजूला सरण्याचं सामर्थ्य या सांख्य बुद्धीच्या पूर्णपणे योगाने तुम्हाला आम्हाला प्राप्त होतं। आता आपल्या समोर उदाहरण आहे, एक आहे चांगदेवांचं उदाहरण, दुसरं आहे नामदेवांचं उदाहरण। नामदेव जे आहे ते अत्यंत भक्तियुक्त अंतःकरणाने म्हणजे अविचल भक्ती अशी त्यांच्या ठिकाणी विठ्ठलाविषयी पूर्णपणे निर्माण झालेली होती, की प्रत्यक्ष मूर्तीतून विठ्ठल सगुण साकार होऊन त्यांच्याशी संवाद साधत असे, किंवा त्यांच्या हातचा नैवेद्य सुद्धा ग्रहण करत असे, अशी आपल्या समोर काय आहे तर कथा प्रसिद्ध आहे। मग इतकं प्रेमलक्षणा भक्तींनी त्यांनी त्या भगवंताला पूर्ण आपलंसं केलेलं होतं। पण नुसती प्रेमलक्षणा भक्ती आहे, पण भगवंताच्या स्वरूपाचं समग्र स्वरूपाचं म्हणजे निर्गुण निराकाराचं मात्र ज्ञान अजिबात चित्तामध्ये उमटलेलं नाही, हे भगवंतालाच काय नव्हतं तर मान्य नव्हतं। आणि मग मुक्ताबाई हे सगळे संत जमल्यानंतर गोरोबा काकांच्या हाताने कच्च मडकं म्हणून काय केलं गेलं तिथं त्या ठिकाणी की अरे अजून अलीकडचंच राहिलेलं आहेस तू, तुला समग्र ज्ञान झालेलं नाही, आणि म्हणून मग ते समग्र ज्ञान होण्यासाठी त्यांना कुठं पाठवलेलं आहे तर सद्गुरूंकडे पाठवलेलं आहे। ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की बुद्धियोग देण्याचं काम जे आहे ते भगवंत सद्गुरूंच्या माध्यमातून जीवासाठी करत असतो। कारण सद्गुरूंनी तत्वज्ञानाची उमज आतमध्ये करून दिल्यानंतर भ्रांतीतून मोकळं होणं, व्यापक भगवंताला बघणं, सर्वत्र तो आहे असा विचार अंतःकरणामध्ये बिंबवणं, हे सगळं श्री गुरूंच्या सान्निध्यामध्ये आणि त्यांनी आपल्या समोर केलेल्या प्रवचनातल्या मांडणीमुळे साधकाच्या मनावर सातत्याने त्याचे संस्कार उमटत राहतात, आणि बुद्धियोग जो आहे तो श्री गुरूंच्या माध्यमातून भगवंत आपल्याला प्राप्त करून देतो। जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले, की ही भ्रांत अवस्था धुवून टाकण्याचं काम जे आहे, पाच भ्रांतीतून आम्हाला वेगळं करण्याचं
आणि 5 भ्रांतीचा मळ धुवून टाकण्याचं जे काम आहे ते आम्हाला श्री गुरूंच्या वाक्यानेच काय करता येतं, तर आमचं अंतःकरण धुता येतं. आणि म्हणून श्री गुरूंचं पारमार्थिक जीवनामध्ये अपरंपार असं महत्व आहे. श्री गुरु आणि भगवंत अजिबात वेगळे नाही. गुण आणि निर्गुण या दोन्हीही भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी असतं त्यालाच सद्गुरू असं म्हणतात. म्हणून सद्गुरूंचे जे चरण आहेत ते सगुण निर्गुण उभय रूप असतात. सगुणाचंही ज्ञान तेच करून देतात, निर्गुणाचंही ज्ञान तेच करून देतात. जे आहे ते सगुण निर्गुण उभय रूप असतात. मग भगवंताचं समग्र दर्शन घ्यायचं असेल तर सद्गुरु चरणाशिवाय नाही हे लक्षात ठेवून श्री गुरूंनी दिलेलं साधन मनापासून करायचं आहे. श्री गुरूंच्या चरणाची निष्ठा अखंड ठेवायची आहे. कशासाठी, तर भगवंत ह्यांच्या रूपाने आपल्यापर्यंत बुद्धियोग देण्यासाठी आपल्या समोर प्रगटलेला आहे. हा भाव पूर्णपणे मनामध्ये ठेवून आपण काय करायचं आहे, तर श्री गुरूंच्या चरणांची दिलेल्या साधनांची उपासना मनापासून करायची आहे. आता नामदेवाच्या बाबतीत एक आहे की भगवंत त्यांच्याशी बोलत होता. मग जोपर्यंत सगुण साकारच फक्त भगवंताचं रूप आहे आणि ते अत्यंत प्रिय आहे तोपर्यंत ते त्याच्याशी छान संवाद साधत होते. पण निर्गुण निराकार परमात्म्याचं ज्ञान झाल्यावर मात्र बोलेना बोलू देईना ह्या पद्धतीचं, कारण निर्गुणाच्या ठिकाणी कुठला शब्दच पोचत नाही. मग ते व्यापक स्वरूप ज्या वेळेला आकलनात येतं त्यावेळेला काहीच शब्द बोलता येत नाही. अचंबित अशी आपली अंतःकरण वृत्ती स्तब्ध त्या ठिकाणी होऊन जाते. मग व्यापक दैवाचा बुद्धीला योग कोणामुळे ठिकाणी, तर तो योग जो आहे तो विसोबा खिचर म्हणजे त्यांच्या श्री गुरूंच्या रूपाने त्या ठिकाणी आलेला आहे. आणि चांगदेव जे आहेत ते अत्यंत योग सामर्थ्य पूर्णपणे योगी होते, अष्टांग योगी होते. कितीतरी चमत्कार, कितीतरी सिद्धी त्यांना प्राप्त झालेल्या होत्या. पण आत्मा आणि ब्रह्म यांचं ऐक्य त्यांच्या ठिकाणी पूर्णपणे कळवून देण्याचं काम, त्यांच्या ठिकाणी ते ऐक्य रुजवण्याचं जे काम आहे ते मात्र कोणी केलेलं आहे, आणि ज्ञानेश्वर यांनी त्या ठिकाणी ते केलेलं आहे. जीव ब्रह्म ऐक्य म्हणजे आत्मब्रह्म ऐक्य त्यांना कोणाच्यामुळे साधता आलेलं आहे, तर ते त्यांना मुक्ताबाई, आता 1400 वर्षाचे चांगदेव आणि 14 वर्षाची मुक्ताई. आता परमार्थामध्ये मग या ठिकाणी देहाचं वय नाही, तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त महत्व कशाला आहे, तर अनुभवाला महत्व आहे. 14 वर्षाच्या मुक्ताईला जो अनुभव लवकर घेता आला तो चांगदेवांना घेण्या वाट पाहावी लागलेली आहे. मग आपल्या समोर इथं आहे की बुद्धियोग देणारा देव हा बाहेरून कुठून येत नाही, तर बुद्धियोग जो आहे तो हृदयस्थ देव म्हणजे आपल्या हृदयात असणाऱ्या देवाला जाग करण्याचं काम श्री गुरु करून देतात. आणि श्री गुरु रूपाने हा बुद्धियोग जो आहे तो आपल्या ठिकाणी पूर्णपणे प्रगट होऊन जातो. मग आता श्री गुरु हे जे आहे ते ब्रह्मरूप श्री कृष्ण आहे. ते हे परब्रह्म विटेवरी असा तुकाराम महाराजांचा एक विटेवर असणाऱ्या त्या पांडुरंगाला ते काय समजतात, सगुणही तोच आहे, निर्गुणही तोच आहे, ते हे परब्रह्म विटेवरी. तसं आपल्या श्री गुरूंकडे पाहताना सुद्धा श्री गुरु जे आहे ते कसे आहे, तर ब्रह्मरूपच आहे. मग गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू हा श्लोक आपण जो म्हणतो तो नुसता अनुभवाचा पूर्णपणे त्या ठिकाणी तो विषय व्हावा, की तोंडाने म्हणणं वेगळं आणि आतमध्ये तसा भाव निर्माण होणं वेगळं. मग भगवंतालाच प्रार्थना करावी आणि माझ्या श्री गुरूंविषयी अत्यंत शुद्ध आणि स्वच्छ या पद्धतीचे माझ्याजवळ सतत राहू दे अशी प्रार्थना त्या ठिकाणी करावी. तत्वमस्यादि लक्ष्यम हे श्री गुरूंचं वर्णन जे आहे ते ब्रह्मानंदम परमसुखदम या श्लोकाच्या माध्यमातून गुरु गीतेने आपल्या समोर ठेवले की सगुण आणि निर्गुण असे उभय रूप हे
भगवंताचं सगुणही रूप आहे आणि भगवंताचं निर्गुण रूप सुद्धा त्यांच्या कृपेनेच आपल्याला कळेल, म्हणजे तेच आपल्याला बुद्धियोग देतील. पण गंमत अशी आहे की श्री गुरु बुद्धियोग द्यायला आम्हाला तयार आहेत, पण आम्हाला बुद्धियोगाचा विकास करण्यापेक्षा त्यांनी डोक्यावर हात ठेवावा आणि ताबडतोब काहीतरी आगळा वेगळा अनुभव येऊन जावा असं काहीतरी वाटत राहतं. आणि अस्सल अधिकार वाढवण्यासाठी ते न करता त्यांच्याकडून चमत्काराची काहीतरी अपेक्षा करत बसतो. आणि चमत्काराच्या मागे लागू नका असं परमपूज्य डॉक्टर काकांचं सारखं आपल्याला सांगणं आहे की आपला चमत्कार जितका अधिकार वाढवण्याचा आपण प्रयत्न करू. आता हा अधिकार वाढवायचा म्हणजे नेमकं काय करायचं आहे हो? सारखं त्यांच्या सान्निध्यात राहायचं आहे का इतर शिष्यांपेक्षा मी किती जवळचा आहे हे दाखवायचं आहे म्हणजे अधिकार वाढणार आहे? जितका शमदमाचा अभ्यास जास्ती, जितका विवेक वैराग्याचा अभ्यास जास्ती, तितका आमचा अधिकार जो आहे तो ह्या क्षेत्रातला चढता वाढता राहतो. पण हे प्रयत्न न करता बाकीचे जे उपद्व्याप आम्ही करत राहतो त्यामुळे मात्र अस्सल जे करायला पाहिजे ते राहून जातं आणि मग जी फजिती परमार्थात व्हायची ती होत राहते. अहो इतके वर्ष झाले अनुग्रह घेऊन, अहो इतके वर्ष झाले त्यांच्या मागे धावून, पण अजून काही कुठं अंतःकरण वृत्तीमध्ये फरक नाही का वागण्यामध्ये फरक नाही. आणि समर्थ तरी आपल्याला म्हणतात जितकं श्रवण होईल तितकं काय झालं पाहिजे तर क्रिया पालटे तत्काळ. जितकं श्रवण होईल तितकं आपल्या ठिकाणचं जे जे दोषपूर्ण दिसतं ते आपल्याला घालवता आलं पाहिजे. आणि श्री गुरूंना जे अपेक्षित आहे वैराग्य आपल्याला जागवता आलं पाहिजे. ते कसं जागवता येईल याचं मार्गदर्शन ते जरूर करणार आहेत. पण प्रत्यक्षात जे अधिकार वाढवण्यासाठीचा उपाय जो करायचा असतो तो आपल्यालाच करावा लागतो. तब्येत बिघडली म्हणून आपण डॉक्टरांकडे जातो, पूर्ण तपासणी केल्यानंतर ते काय कमी जास्ती झालं ते आपल्याला सांगतात आणि जे कमी झालेलं असेल ते वाढवण्यासाठी औषध देतात. आता त्यांनी औषध लिहून दिल्यानंतर नुसतं चिठ्ठी पाहत बसायचं आहे का प्रत्यक्षात औषध आणून आपण ते सेवन करायचं आहे? आता दोन्ही भाग आहे की प्रत्यक्षात औषध आणून ते सेवनही करायचं आहे आणि त्या औषधाचा आपल्यावर छान परिणाम व्हावा म्हणून त्यांनी जे जे काही करू नका असं सांगितलेलं आहे, म्हणजे पथ्य पाळायला सांगितलेलं आहे, तेही पथ्य पाळायचं आहे. ज्यांना नाममात्रा घ्यायची त्यांनी पथ्य सुद्धा पाळलं पाहिजे असं तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की नामाचं औषध घ्यायचं तर त्याच्या जोडीला पथ्य सुद्धा पाळलं पाहिजे. मग कुठलं पथ्य आहे? इतरांची निंदा करू नका, इतर देवतांना नावं ठेवू नका. ह्या पद्धतीने जी पथ्य सांगितलेली आहे, काही गोष्टी करा आणि काही गोष्टी करू नका असं सांगितलेलं असतं. या दोन्हीही गोष्टीचा विचार करून माझं आचरण जे आहे ते मला जर सुधरवता आलं तर माझी अधिकाराची जी आहे की शिष्य म्हणून माझा अधिकार मला वाढवला पाहिजे हे मला जर लक्षात घेता आलं तर जास्ती माझा फायदा आहे. पण तिकडून काहीतरी व्हावं, अचानक काहीतरी होऊन जावं असं जर मला सारखं वाटत राहिलं तर प्रत्यक्षात साधना काहीच घडत नाही आणि मग वर्षामागून वर्ष जातात पण अजून माझ्यामध्ये काहीच फरक पडला नाही. पण असंही आपल्याला प्रामाणिकपणे वाटत नाही माझ्यामध्ये फरक पडला नाही, अजून तिकडून काहीच कृपा झाला नाही असं वाटत राहतं. आता या ठिकाणी काय आहे, गुरुकृपेच्या जोडीला आत्मकृपा सुद्धा आमच्याजवळ असली पाहिजे. आता आत्मकृपा जी आहे ती आम्हाला आमच्यावर करून घ्यायची आहे. मग आपला अधिकार जसा जसा वाढवत नेऊ तशी ती कृपा फळाला येणार आहे. पण याही ठिकाणी आपलीच काय कमी पडते तर क्रियाशीलता, विचारशीलता जी आहे ती कमी पडते आणि काहीतरी होऊन जावं या भ्रमामध्ये आपण मात्र सतत राहून जातो. तर असं काही होऊ न देता आपला अधिकार वाढवणे म्हणजे साधन चतुष्टय संपन्न होण्याचा प्रयत्न करत राहणे
असं सातत्याने करत राहिलो तर आपला अधिकार वाढतो. अधिकार जसा वाढत जातो तसं भगवंताने दिलेला बुद्धियोग म्हणजे श्री गुरूंनी दिलेला बुद्धियोग आपल्या आतमध्ये काय करत जातो तर व्यवस्थित काम करत जातो. त्याला ज्ञानेश्वर माऊलींनी छान एक उदाहरण दिलेलं आहे की जो असा विवेकी साधक होतो त्याच्या सगळ्या इंद्रियांना विवेकाचे डोळे येतात असं ते म्हणतात. आता सगळ्या इंद्रियांना विवेकाचे डोळे फुटतात म्हणजे काय होतं की काय करावं आणि काय करू नये, कुठल्या वेळेला काय करावं हे सगळं आतल्या आत कळायला लागतं. म्हणून हृदयस्थ श्री गुरु असं या ठिकाणी म्हटलेलं आहे की श्री गुरु हे हृदयस्थ करून घ्या. म्हणजे त्यांनी दिलेले जे काय साधना आहेत, विचार आहेत ते जर आपल्या हृदयामध्ये धारण करण्याची शक्ती तुम्हाला आम्हाला वाढवता आली तर वेळ प्रसंगी ते धारण केलेले जे विचार आहेत ते आपल्याला तिथल्या तिथं उपयोगात आणता येतात. आणि असे उपयोगात आणल्यानंतर असा बुद्धियोग प्राप्त झाल्यानंतर पुढे शंकराचार्यांचाच एक श्लोक आहे की अज्ञानी आहोत, अविद्येने ग्रस्त आहोत म्हणून श्री गुरूंची आवश्यकता आहे. पण श्री गुरु कृपेने अविद्या आणि अंधकार, अज्ञान अंधकार दोन्हीही चित्तातून पूर्ण निघून गेल्यानंतर गुरुर्नैव शिष्या. आता गुरुर्नैव शिष्या म्हणजे काय? अज्ञानी होतो तोपर्यंत आवश्यकता वाटत होती, मग आता आवश्यकता नाही म्हणजे काय आहे? म्हणजे त्यांच्यावरचं प्रेम कमी होणार आहे का? असं अजिबात नाही. पण जसं प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलांनी कधीतरी स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि स्वावलंबी व्हावं, तसं श्री गुरूंना सुद्धा वाटतं की आता याने माझ्याकडे सतत काहीतरी प्रश्न विचारायला न येता कधीतरी स्वतःचा स्वानुभव सांगायला यावं. आत्मारामामध्ये 5 समास आहेत आणि त्याच्यामध्ये शेवटचा समास जो आहे तो स्वानुभव निरूपण आहे. आणि स्वानुभव निरूपण म्हणजे जे जे मी तुमच्याकडून शिकलेलं आहे ते तसंच उपयोगात आणल्यानंतर माझ्या अंतःकरणाला काय प्राप्त झालेलं आहे. आणि एकदा असा तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातूनही, विचार करण्याच्या दृष्टिकोनातूनही आता आपला शिष्य पूर्णपणे स्वयंपूर्ण झालेला आहे हे लक्षात आलं तर श्री गुरूंना अपरंपार असा आनंद होतो. आणि असा आनंद त्यांना प्राप्त करून देणे ह्यासारखी दुसरी मोठी गुरुदक्षिणा असू शकते काय? आणि म्हणून आपले श्री गुरु जे आहेत ते कृष्ण रूप आहेत, रामरूप आहेत. रामकृष्णांना जे काही आपल्याला सांगायचं होतं तेच गुरूंच्या माध्यमातून येऊन ते आपल्याला सांगत आहेत असा भाव धारण करावा आणि श्री गुरूंचे विचार अंतःकरणात बिंबवण्याचा प्रयत्न करून हा बुद्धियोग जो आहे तो त्यांच्याकडून आपण जसाच्या तसा आपल्या अंतःकरणात बिंबवावा. जय जय रघुवीर समर्थ.